नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत आणि काही क्षणासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 10च्या सुमारास जाणवलेल्या या धक्क्यांमुळे घरामधील वस्तू, दरवाजे आणि छताचे भाग हादरल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. काही ठिकाणी घरांना आणि दुकानांना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसात नाशिक परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. प्रशासन मात्र पूर्णपणे अलर्ट असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा नागरिकांची धावपळ उडाली आहे. सकाळी 10च्या सुमारास अचानक जमिनीला हादरे बसू लागले आणि काही क्षणातच घरांमधील वस्तू, दरवाजे आणि छताचे भाग हलू लागलेत. अनेक नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. भूकंपाचा धक्का इतका जाणवला की काही भागांमध्ये घरांच्या आणि दुकानांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान नाशिकमध्ये लिफ्ट अचानक हलल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे लिफ्टमध्ये कंपन जाणवत असल्याचे दिसून आलेत. उपलब्ध माहितीनुसार नाशिकला जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी नोंदविण्यात आली आहे. काही वृत्तांमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक जिल्ह्यातील परिसरात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रबिंदूबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी टोल फ्री हेल्पलाईन 1077 उपलब्ध आहे. नागरिकांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. गेल्या 2 दिवसात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावेत आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावेत. नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. काही भागांमध्ये तडे गेल्याची माहिती समोर येत असली तरी नुकसानीची अधिकृत माहिती आणि पुढील स्थिती प्रशासनाकडून स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या 1077 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.